काय मग 2 दिवस गोडगोड बोलून डायबेटीस झाला का? नाही. माझं बरे बाबा, पहिल्यापासूनच कडू बोलायचं. आय लाईक कारलं आणि कडुलिंब. कडू बोललं शरीराला चांगलं असतं. बऱ्याच लोकांनी मला डीएम करून विचारलं, काय मग ज्योती, हळदी कुंकवाचा कसा असतो तुमच्या इकडे प्रोग्राम? काय सांगायचं तुम्हाला बाई? सेम तसाच जसा इंडियामध्ये असतो, काही वेगळं नसतं. फक्त इकडच्या बायका स्वतःला आहे ना एकदम वल्ला हबीबीच समजतं. हा मग काय, महाराष्ट्रात कसं आहे, आपला आंघोळीचा मग जरी दिला ना वाण म्हणून तरी बायका खुश. अगं आमचा बदलायची वेळ चालली, बरं झालं दिला. इकडे असं देऊन चालत नाही. इकडे डे टू डेचे गिफ्टच द्यायचे नाही, नाहीतर तुमच्या नवऱ्याची सॅलरी कळते किती दिरांमध्ये कमवतो. मग काय, मी IKEA मधलं देणार आणि डे टू डे मधलं देणार. सगळ्या बायकांचा एक व्हॉट्सअपवरती ग्रुप असतो, तिथे सगळं डिसाईड होतं. बाई मी ह्या दिवशी ठेवणार आहे, मी त्या दिवशी ठेवणार आहे, मग या दिवशी तुम्ही हे कपडे घालून या दिवशी तुम्ही या कलरच्या साड्या घालून या, असं तसं थीम पार्टी पूर्ण. हळदी कुंकूवाल्याला घराच्या बाहेर काढलेला असतो, 15 दिवस तो बाहेरच असतो. प्लॅस्टिकचं कोणी द्यायचं नाही, जी प्लॅस्टिकचं देईल तिला ग्रुपमधून बॅन. आणि ह्यांना नुसतं वाण नाही द्यायचं, मग बाकीचं पण असतं बाई. इकडे नाश्ता बिष्टा द्यावा लागतो, बायका लांबून येतात, दमून गाडीने येतात किंवा टॅक्सीने येतात, पण दमून येतात. जेवायला पण द्यावं लागतं इकडे. महाराष्ट्रासारखं नाही बाई, हळदी कुंकू दिलं, लाडू दिलं, फुल दिलं, फळ दिलं, वाण दिलं, टाटा बाय बाय ना. हा इकडे वेफर, चिप्स, पावभाजी, शेवभाजी, काय 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 सगळं द्यावं लागतं. मस्त एकदम छान तुमचं नाव काढलं पाहिजे, बोलले पाहिजे, बाई काय आहे मस्त हळदी कुंकू गेलो, काय मस्त जेवायला दिलं, वाण तर बघ काय छानच बाई. जे काचेचे भांडे देतील, काही असं मस्त मेकअपचं सामान देईल, तिची तर नुसती वावा ग्रुपमध्ये. राहत कुठेही असल्या ना या बायका, तरी प्रोडक्ट आले कुठून? महाराष्ट्रातूनच. गुण जाणार नाहीत. जसं तिकडे तसं तिकडे, फक्त इकडे जरा स्वतःला शाण समजतं सगळ्या. यू नो वल्ला हबीबी. खरंच.